हॅलो गाईज, तर आम्ही जाणार आहे अंदोबन निकोबारला. तर यावेळेस आम्ही ती ट्रिप काढलेली आहे. मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो मनालीला, तर यावेळेस आम्ही चाललेलो आहे अंदमान निकोबारला. तर त्याची भरपूर अशी शॉपिंग आम्ही केलेली आहे आणि काही प्रोडक्ट पण आहेत तिथं आपल्याला खूप उपयोगी पडणार आहेत. ते आज मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी तुम्हाला ते सांगते आता की तुम्ही काय यूज करू शकता तिकडे. तर तुम्हाला स्किनला वगैरे काही नुकसान नाही होणार. हाय गाईज, एकतर अंदमान हे आपल्या मेन पासून साधारण 2000 किलोमीटर लांब आहे आणि ते एक आयलँड आयलँड असल्यामुळे समुद्र सगळीकडून समुद्राने घेरलेलं आहे ते. आणि तिथं हीट खूप जास्त असते. एकतर आपले जे UV रेज येतात सनचे ते असतात आणि दुसरं ते रिफ्लेक्ट होतात. तिथली जी रेती आहे ती रिफ्लेक्ट होते आणि त्यामुळे सनबर्न किंवा सन टॅन होण्याचे खूप चान्सेस असतात. तर त्याच्यापासून कसं आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करायचं त्यासाठी काही प्रोडक्ट आहेत. म्हणजे कुठली सनस्क्रीन वापरली पाहिजे, कुठला फेसवॉश वापरला पाहिजे, कुठला सोप वापरला पाहिजे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन मी आता तुम्हाला देत आहे. ठीक आहे. तर आपण त्यांना एक एक माहिती सांगूया. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, आम्ही 2 प्रकारच्या सनस्क्रीन घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये एकतर ब्रँड तुम्ही कुठलाही घ्या, त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्हाला काय करायचंय, तर याच्यावरती SPF 60+ लिहिलेलं आहे आणि याच्यावरती लिहिलेलं आहे SPF 50+. म्हणजे ते जे 50 किंवा 60+ प्रॉडक्ट असेल, तीच सनस्क्रीन घ्या. मग ती कुठल्याही कंपनीची घ्या. तर तुम्हाला ही घ्यायची असेल, तर तुम्ही ही नक्की घेऊ शकता. ही मी एआयवरती सर्च केलेलं आहे आणि त्यानुसार मला बेटर रिझल्ट ह्याचेच आलेले आहेत, की हे तुम्ही वापरू शकता असं मला एआयने सजेस्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर यानंतर आपण नेक्स्ट. हे ॲलोवेरा जेल आहे. तुम्ही जर बीचवर तुम्ही दिवसभर खेळत असाल, खेळला असाल, खूप दमले पण असाल, संध्याकाळी तुम्ही ही क्रीम नक्की लावा. हे जर हाताला, तोंडाला, चेहऱ्याला सगळीकडे तुम्ही ही क्रीम लावू शकता. ह्याने खूप थंड पडतं आणि ह्याच्यामध्ये एवढे गुणधर्म आहेत की ते आपल्या शरीराला थंड करतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे, की ॲलोवेरामध्ये ना अँटी फंगल आहे ते. त्यामुळे काय होतं, तुमचं जे कुठले बॅक्टेरिया असतील छोटे-मोठे पाण्यातले वगैरे, तर ते बॅक्टेरिया ह्याच्यातून मरून जातात. आणि दुसरं म्हणजे दिवसभर जे तुम्हाला सन टॅन झालेलं आहे किंवा सनबर्न झालेला आहे, तर काय होणार आहे याच्यामुळे तुमचं ते स्किन जी आहे ती कोल्ड होणार आहे, थोडीशी थंड होणार आहे आणि तुम्हाला ते लावल्या-लावल्या तुम्हाला ते लगेच इमिजिएट कळेल. आता तुम्ही म्हणाल, की एवढी मोठी बॉटल कशाला घेतली? तर आम्ही यासाठी घेतली आहे, की आम्ही फॅमिलीमध्ये 3घ जण आहोत आणि तिघांना आम्हाला एक 6 दिवस पुरली पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही घेतलेली. तर ही साधारणतः ₹500 पर्यंत तुम्हाला मिळून जाईल ऑनलाईन. ही साधारण 500 ग्रॅम आहे. जी तुम्हाला ₹450 ते ₹500 पर्यंत मिळेल. हा ब्रँड मला चांगला वाटला. त्याचे रेट सुद्धा चांगले आहेत, त्यामुळे मी हा पर्चेस केलेला आहे. नेक्स्ट आहे. छत्री. छत्री आहे ही. बीचवर तुम्ही खूप ऊन असणार तर तुम्ही बचाव करण्यासाठी किंवा ते ते सूर्याची किरणं आहेत ते आपल्याला चेहऱ्यावर पडतील किंवा आपले चेहरे त्रास होईल तर तुम्ही हे वापरू शकता छत्री वगैरे. ते तुम्ही नक्की घ्या. ऍक्च्युली ना एक छत्री दोघा-तिघांसाठी भरपूर झाले, म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही सेफली वॉक करू शकता. ही पण UV 50+ आहे. त्याच्यामुळे काय आहे ना, की सनरेज जे आहेत, तर त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करतं. कारण डायरेक्ट आपल्या फेसवरती जर पडलं तर खूप बर्न होतं. कारण काय होतं ना, की तिथं ॲटमॉस्फिअर जे ते एकदम क्लिअर असतं आणि क्लिअर असल्यामुळे जे सनरेज आहेत ते डायरेक्ट आपल्या फेसवर पडतात. तर ते सनटॅन आणि सनबर्न होऊ नये म्हणून ही एक अम्ब्रेला तुमच्या एक फॅमिलीसाठी कम्फर्टेबल आहे आणि ही एकदम पोर्टेबल आणि एकदम स्मॉल आहे. दिसायला स्मॉल आहे, पण तसं तिचा रेडियस खूप मोठा आहे ओपन केल्यानंतर. तर ही एक अम्ब्रेला तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. तिथेही तुम्ही UV 50+ किंवा SPF 50+ म्हणून सर्च केलं तर तुम्हाला ही अम्ब्रेला मिळून जाईल. आणि हे आहे फेस वॉश. फेस वॉश आहे तुम्ही ह्याने तोंड धुवू शकता. जर तुम्ही बीचवर आपण दिवसभर फिरणार, इकडे-तिकडे खेळणार, तर आपण साबण किंवा फेस वॉश वापरू शकता. तर तुम्ही हे फेस वॉश नक्की वापरा. ऍक्च्युली या फेसवॉशचा विषय असा आहे, तुम्ही जर साधा फेसवॉश वापरला तर तुम्ही जी ही क्रीम वापरलेली आहे सनस्क्रीन, तर ती इझिली निघणार नाही. कारण ही SPF 50+ आहे आणि ही जर तुम्हाला फेसवरून प्रॉपर जर काढायची असेल संध्याकाळी झोपायच्या अगोदर, तर तुम्हाला हा फेसवॉश वापरावा लागेल. ठीक आहे. याच्यामध्ये 2% सॅलिसिनेमाइड आहे आणि अँटी आहे तो फेसवॉश. तर याच्यामध्ये व्हिटॅमिन C सुद्धा आहे. तर काय होईल, की हे सनस्क्रीन संध्याकाळी पूर्ण काढून टाकणे खूप गरजेचं आहे. तर ते काढलं नाही तर ती जी आपली स्किन आहे, ती स्किन कडक होते आणि ती पूर्णपणे स्किन सेपरेट निघून येऊ शकते. कारण हे दिवसभर प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. संध्याकाळी हे वॉश होणं, प्रॉपर फेस वॉश होणं गरजेचं आहे. त्यामुळे हा फेस वॉश वापरा. जर तुम्ही सोप वगैरे, साधा सोप वगैरे कुठला वापरला तर ते तुम्हाला जास्त जळजळ करेल, फेस पूर्ण जळजळ करेल
आणि एक पापडा पकडेल आपल्या स्किनचा आणि ते निघून जाईल. त्यामुळे संध्याकाळी हा फेस वॉश वापरा जर तुम्ही ही सनस्क्रीन वापरणार असेल तर. महत्वाचा आहे तर सूप कुठला. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की सोप कोणता वापरायचा. तर हे सोप आहे सॅन्डलवूड सोप आहे. हे तुम्ही तिथं वापरू शकता. हे चंदनचं आहे. हे चेहऱ्याला कुठलाही इफेक्ट वगैरे काही होणार नाही. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरा पण सँडलवूडचा वापरा म्हणजे त्याच्यामध्ये चंदन वगैरे मिक्स असतं. अगदी पूर्ण चंदनाचा नसतो पण त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये चंदन असतं. तर चंदन सुद्धा अगदी ॲलोवेरा जेल प्रमाणेच वर्क करतं. ते सुद्धा आपल्या फेसला स्किनला थोडंसं हे करतं पण आता ॲलोवेरा जेलचं असं आहे की आपण ते पूर्ण बॉडीला लावू शकत नाही. फेसला किंवा हाताला पायाला लावू शकतो. तर हे तुम्ही आंघोळ करताना हे यूज करा. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा स्मेल सुद्धा खूप छान येतो आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. ठीक आहे. नेक्स्ट हम्म. तर ऍक्च्युली ह्या दोन प्रकारच्या हॅट आहेत. ठीक ही आहे. माझी आहे. ही माझी हॅट आहे. फिमेल साठी आहे आणि ही मेल साठी आहे किंवा ही ऍक्च्युली ही मेल फिमेल दोघांनाही चालते. ही स्मॉल आहे. हिचं वेट काही जास्त नाहीये आणि याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता इथे नेट आहे. त्यामुळे काय होतं ना की व्हेंटिलेशन प्रॉपर राहतं. यालाही व्हेंटिलेशन प्रॉपर राहतं. तुम्ही जर व्हेंटिलेशन नसलेली जर हॅट घेतली तर तुमच्या याला खूप गरम होणार कारण ते युव्ही रेज आणि ते एवढी उष्णता आणि सगळं ह्युमिडिटीमुळे ना तुम्हाला खूप गरम होईल आणि त्यामुळे तुमचं असं चिडचिड होईल. त्यापेक्षा तुम्ही काय करा या अशा प्रकारच्या हॅट घ्या जेणेकरून तुम्हाला व्हेंटिलेशन प्रॉपर राहील. तुमच्या हेडला प्रॉपर व्हेंटिलेशन राहील आणि सनरेज पासून प्रॉपर प्रोटेक्ट करा. तर या दोन प्रकारच्या हॅट आहेत. याची साधारणतः 300, 400, 500 रुपयापर्यंत मिळून जाते. ऍक्च्युली डिकॅथलॉन हा चांगला ब्रँड आहे. आम्ही त्याचं प्रमोशन करत नाहीये परंतु चांगला ब्रँड आहे. तुम्ही त्याची क्वालिटी बघू शकता. त्याप्रमाणे तुम्ही मागू शकता. तुम्ही इतरही कुठलाही मागवा परंतु शक्यतो हे पण UV 50+ यूज करा जेणेकरून तुम्हाला ते सेफली प्रोटेक्ट करा. हे वॉटर शूज आहेत. तर हे तुम्ही बीचवर घालू शकता आणि हे खूप कम्फर्टेबल आहेत. जर तुम्ही पाण्यामध्ये चालत असाल आणि रेती वगैरे सगळे आपण तसे बीचवर सगळे फिरतो आणि खेळतो वगैरे. तर त्याच्यामध्ये काय होतं की आपण खेळत असताना आपलं रेती वगैरे सगळं पायामध्ये जाते. तर इथं वरती जाळी आहे. त्याने ती आपलं रेती आहे ना सगळी बाहेर खेचली जाते आणि हे शूज बहुत म्हणजे खूप छान आहेत आणि कम्फर्टेबल सुद्धा आहेत. ऍक्च्युली ह्या शूजचं कसं आहे माहिती आहे का तुम्ही जर स्लीपर वापरली ना तर ती स्लीपर रेतीमध्ये अटकते आणि तुम्ही पडू शकता वगैरे. ओके. तर हे आहेत वॉटर शूज. ह्याचं स्पेशल असं आहे की तुम्ही जर स्लीपर वगैरे जर घातली रेतीमध्ये तर ती स्लीपर अटकते किंवा तुम्हाला पळता येत नाही रेतीमध्ये वगैरे. तर हे जे आहे हे बघा याला तुम्ही बघू शकता इथं असं हे आहे रबरचा सोल आहे हा खालचा आणि ह्याच्या वरचं जे आहे ना हे नेट आहे हे ऍक्च्युली आहे ना क्लॉथ आहे कापड आहे आणि याच्यामधून रेती आणि पाणी दोन्ही बाहेर पडतं. म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहे. तुम्हाला रेतीमध्ये चालू शकता तुम्ही प्रॉपर पाण्यामध्ये पळू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही अंदमानच्या ठिकाणी जर गेलात तिथे तर तिथे ना कोरल्स आहेत आणि जे कोरल्स आहेत डेड कोरल्स त्याच्यावरून चालताना तुमचे नॉर्मल शूज जर असतील स्पोर्ट्स शूज तर ते स्लिप होतात तर तुमचे स्लीपर सुद्धा स्लिप होतात. तर हे काय होतं ना की हे प्रॉपर त्याच्यामध्ये कोरल्स मध्ये असं अटकून राहतं त्याला ग्रिप मिळते प्रॉपर आणि त्यामुळे आपण इझिली कम्फर्टेबल वॉक करू शकतो आणि पडणार वगैरे नाही त्यामुळे तुम्हाला जे काय इंजुरी होऊ शकते सिरियस इंजुरी त्याच्यापासून तुम्ही नक्की स्वतःला सेव्ह करू शकता. ओके. तर हे मेल आणि फिमेल साठी दोघांना मिळेल. हे आम्ही ऍक्च्युली ना डिकॅथलॉन मधून ऑनलाईन मागवलं. आम्ही डिकॅथलॉन मध्ये गेलो नाही. हे तुम्हाला ऑनलाईन Amazon वरती पण सेम प्राइस आहे काय प्रॉब्लेम नाही. फक्त वॉटर शूज म्हणून सर्च करा आणि त्याचे फोटोग्राफ्स व्यवस्थित पहा की बाबा व्यवस्थित आहे ना ते खाली याचा रबरचा सोल आणि वरती नेट आहे का याची एकदा खात्री करून. आणि हा आहे स्विमिंग सेट सूट आहे हा. तर हे तुम्ही पाण्यामध्ये जी ऍक्टिव्हिटी करणार आहात जे पाण्यामध्ये ऍक्टिव्हिटी कशी भरपूर आहेत तर करणार आहेत तर तुम्ही हे सूट घालून करू शकता. हे बॉडीला एकदम फिट राहतं आणि कम्फर्टेबल सुद्धा राहतं. तर ते फिमेल साठी आहे आणि हे मेल साठी आहे ऍक्च्युली पॅन्ट शर्ट. तर ते फिमेलला अगदी कम्फर्टेबल आहे. सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपण जेव्हा वॉटर ऍक्टिव्हिटी करायला जातो जसं की स्क्युबा डायव्हिंग असेल किंवा इतर कुठल्याही ज्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहेत तर आपण सगळ्यात महत्वाचं आपली बॉडी जर पूर्ण प्रॉपर जर आपण सेफ करू शकलो अगोदर तर आपण कम्फर्टेबली फिरू शकतो कसंही खेळू शकतो काही करू शकतो. त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का हे वॉटर ऍक्टिव्हिटी करतानाच नाही तुम्ही दिवसभर जरी हे घातलं तुम्हाला कुठल्या प्रकारे गरम होणार नाही आणि 100% प्रोटेक्ट करतं सनरेज पासून युव्ही रेज पासून. त्यामुळे बेस्ट आहे आणि हे तुम्हाला इथंही यूज करता येईल म्हणजे अगदी तुम्हाला घरी स्विमिंगला वगैरे जायचं असेल कुठं इथं
तर त्यावेळेलाही तुम्ही समरमध्ये कुठल्याही समर कॅम्पला वगैरे किंवा ट्रेकिंगला वगैरे जरी गेलात तुम्ही, कुठे माउंटेन क्लाइम्बिंग वगैरे करायला गेलात किंवा इतर कुठल्या फोर्टवरती तुम्ही व्हिजिट केले, किल्ल्यावरती चालताना वगैरे, तर तुम्ही हे प्रॉपर यूज करून हे करू शकता, कारण याच्यामुळे गरम होत नाही आणि खूप कम्फर्टेबल आहे हे. सगळ्यात महत्त्वाचं आहे हे वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी खूप बेस्ट आहे. असं बोलायला लागतं. बंद करा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनग्लासेस कोणते वापरायचे आणि कोणत्या कंपनीचे वापरायचे आणि कुठून घ्यायचे हे सुद्धा सांगणार आहेत माझे मिस्टर. ऍक्च्युली आम्ही हे सनग्लासेस जे आहेत ना, हे लेन्स कार्टमधून घेतलेले आहेत आणि आम्ही काय केलं, लेन्स कार्टमध्ये गेलो, डोळ्यांना कुठले बसतात, प्रॉपर कुठले छान वाटतात ते बघितले, त्याचे कोड बघितले आणि त्यानंतर आम्ही हे ऑनलाईन मागवलं, कारण आमची गोल्डन मेंबरशिप होती. तुम्ही तिथूनही घेऊ शकता. ऍक्च्युली लेन्स कार्टचं तुम्हाला माहितीच आहे की बाय वन गेट वन फ्री आहे, त्यामुळे तुम्ही ते तिथून घेऊ शकता. आम्ही 1,000 रुपयामध्ये 2 मागवलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे की पोलराइज सिलेक्ट करा. तुम्ही कुठल्याही कंपनीचे करा, लेन्स कार्ट करा किंवा इतर अजूनही खूप साऱ्या कंपनीज आहेत. तर पोलराइज सिलेक्ट करा आणि त्याप्रमाणे तुम्ही हे सनग्लासेस घ्या. मेल, फिमेल, लहान मुलांसाठीही घ्या. नाहीतर मग तुमच्या डोळ्यांना खूप त्रास होऊ शकतो. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांना ॲक्च्युली स्लीवलेस फिमेलला टॉप आणि जेंट्सला टी-शर्ट वापरण्याची खूप आवड असते. पण काय होतं ना, की त्यामुळे टॅनिंग, हातावरती टॅनिंग होण्याचे खूप चान्सेस असतात. तर आम्ही डिकॅथलॉनमधून त्याच्यासाठी एक ऑप्शन शोधला. तर हे आहे हँड ग्लोव्हज. ॲक्च्युली हे फुल नाही आहेत. हे इथपर्यंत, इथून इथपर्यंतच येतात आणि हे फिट बसतात. हे आपल्याला UV प्रोटेक्ट करतात. खूप छान आहेत. हे साधारण एक 150 ते 200 रुपयापर्यंत तुम्हाला डिकॅथलॉनला मिळून जाईल. तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता. असं काही नाही की डिकॅथलॉन स्टोअरलाच जायला पाहिजे. तुम्ही ऑनलाईन डिकॅथलॉनचा ॲप डाउनलोड करून तुम्ही मागवू शकता. फक्त ते 2-3 दिवस डिलिव्हरीला लागतात आणि तुम्ही तिथं गेलात तर इमिजिएट मिळेल. प्राईस सेमच असते. तर आता मेकअप आता आपल्याला माहिती आहे आपण मुलींसाठी सगळे वन पीसवर कुठली ज्वेलरी घालणार, कुठला ब्रेसलेट घालणार, सँडल घालणार, तर ते आपल्याला काय काय लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर हे मी प्लॅस्टिक पिशवी घेतलेले आहेत ह्यावाल्या. तर हे ऑनलाईन तुम्ही मागवू शकता आणि जे आपण बीचवर वगैरे विकणार आहोत आणि ते भिजलेले कपडे आपण असंच ठेवू शकत नाही, त्यामुळे हे प्लॅस्टिकचे पिशवीमध्ये आपण ते ठेवू शकतो. तर आता हे बघा, हे टूथपेस्ट आहेत. हे 4 ब्रश आम्ही घेतलेले आहेत. त्रिशाला, मला आणि मिस्टरांना आणि त्यासोबत एक कोलगेट सुद्धा आहे. तर हे आपल्याला तिथे लागणार सुद्धा आहे. आणि पॉवर बँक तर तुम्हाला माहिती आहे, आपल्या मोबाईलला चार्जर कुठे घेऊन जाऊ शकत नाही. तर आपण ह्याला फुल चार्जिंग करून कुठं जिथं आपण जाणार तिथं आपण पॉवर बँक घेऊन जाऊ शकतो. आणि चार्जर पण खूप महत्त्वाचं आहे. पॉवर बँकला चार्जिंग कसं करणार? तर आपण मोबाईलला सुद्धा चार्जिंग लावू शकतो आणि पॉवर बँकला सुद्धा चार्जिंग लावू शकतो. आणि हे आहे कॉर्ड. आपण जिथं आपण बसतो किंवा तिथं आपल्याला गाणी वगैरे ऐकायची असेल तर मग आपण हे कॉर्ड लावून ऐकू शकतो. जर कोणाला आपल्याला आपल्याला पर्सनली ऐकायचं असेल तर आपण हे कॉर्ड ऐकू शकतो. आणि हे बघू शकता तुम्ही, हे मी मागवलेलं आहे मेशोवरून. मेकअप बॉक्स मागवलेला आहे. ह्याच्यावर हे फ्री भेटलेलं आहे मला. तर ट्रॅव्हलिंगसाठी हे मेकअप बॉक्स खूप छान आहे. बॅगमध्ये सुद्धा व्यवस्थित बसतं. तर ह्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे नेल पेंट वगैरे, लिपस्टिक, कॉम्पॅक्ट, अत्तर वगैरे सगळं मी ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि आरसा सुद्धा आहे त्याला, तुम्ही बघू शकता. आणि ते खाली ठेवलेलं आहे. इथे सुद्धा मी क्लच वगैरे, पिन, वन पीस जेव्हा घालाल तेव्हा हेअरस्टाईल वगैरे केलं तर तुम्ही हे सुद्धा त्याला लावू शकता. आणि बेल्ट त्रिशाला मी घेतलेला आहे. आणि हे सुद्धा व्हाईटवालं सुद्धा घेतलेलं आहे मी. आणि क्लिप काय आहेत, टिकटॉकच्या पिना काय आहेत आणि रिंग्स काय आहेत, ते वन पीसवर वेगवेगळे मी घालणार आहे. ते सुद्धा मी याच्यामध्ये घेतलेले आहे. आणि कोंब सुद्धा मी घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बघू शकता रबर बँड पण घेतलेला आहे. आणि वन पीसवर मी हे कानातलं घेतलेलं आहे. मला हे खूप आवडलेलं आहे. आणि हे मी कोकणे चौकामधून घेतलेलं आहे. तिथं खूप स्वस्त मिळतं आणि खूप छान क्वालिटी असते तिथे. आणि हे सुद्धा मी त्रिशाला घेतलेलं आहे, बघू शकता. त्रिशा, तुला आवडलं का हे? तू घालणार का? तर मी हे त्रिशाला घेतलेलं आहे. आणि आणि हे मी क्लिप घेतलेले आहे त्रिशाला, बघू शकता तुम्ही, छोटे छोटे. आणि हे ब्रेसलेट सुद्धा घेतलेलं आहे त्रिशाला. त्रिशा घाल. हे 2-3 ब्रेसलेट आहेत ते मी घेतलेले आहे. आणि हे माझं आहे. हे सुद्धा माझं आहे.
तर वन पीसवर मी अशा अनेक ब्रेसलेट घेतलेले आहेत, रिंग्स घेतलेले आहेत आणि हे सँडल घेतलेली आहे वन पीसवर. मी शूज नाही घालू शकत तर त्यासाठी मी हे घेतलेलं आहे. शूज पण मी घेणार आहे. पण ते जेव्हा एअरपोर्टला जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करता म्हणजे येण्या-जाण्यासाठी मी ते घेतलेलं आहे. शूज घेणार आहे आणि हे सँडल मी वन पीसवर फोटो वगैरे काढायला घेतलेले आहे आणि त्रिशाने सुद्धा शूज घेतलेले आहेत. त्रिशा तुझे शूज हे शूज आपण इतर कुठं अंदमान किंवा इतर कुठल्या बीचवरती घालू शकतो. हे वॉटरप्रूफ आहे. आपण कुठल्याही याच्यासोबत वॉटर ॲक्टिव्हिटीज किंवा आपण पाण्यामध्ये खेळण्यासाठी वगैरे हे वापरू शकतो. याच्यामधनं रेती किंवा पाणी बाहेर निघू शकतं. तर आता हे मेकअपचं तर सगळं झालेलं आहे. आता राहिलेले आहे बॅग म्हणजे कपडे. आता ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. बॅग वगैरे आम्ही ऑनलाईन एक बॅग होती आमच्याकडं, पण एक बॅग मी अजून एक मागवलेली आहे ऑनलाईन. कारण की एका बॅगमध्ये तिघांचे सामान बसत नव्हते त्यामुळे. तर आता कपड्याची पॅकिंग बघूया. तर लहान मुलांसाठी बीच वेअरसाठी कुठले कपडे वापरायचे, कोणते कलर घालायचे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर हा एक ड्रेस आहे बघू शकता तुम्ही कॉट सेट आहे. हे तुम्ही वापरू शकता. हा एक आहे आणि हा एक ड्रेस आहे. हा पण तुम्ही वापरू शकता. ज्याची डिझाईन वगैरे खूप छान आहे. ते सुद्धा मुलांना कम्फर्टेबल ड्रेस आहे हा. आणि हे काही वन पीस आहेत बघू शकता. बीच वेअरसाठी असे वन पीस तुम्ही लहान मुलांना घालू शकता. फोटो वगैरे कलर वगैरे बघा किती सुंदर आहे. आणि हा सुद्धा आहे एक. घालून बघितला होता खूप छान दिसत होता. आणि टी शर्ट मी भरपूर असे घेतलेले आहे. 2-3 असं 5-6 टी शर्ट घेतलेले आहेत. कसं लहान मुलं असतात बीचवर वगैरे खेळतात. तर त्यांना जास्त करून कपडे लागतात. त्यासाठी एका दिवसाला मी त्यांचे 1-2 असे पकडलेले आहेत. आणि हे मी काही टी शर्ट घेतलेला आहे ब्लू कलर, पिंक, व्हाईट वगैरे असे सगळे कलरफुल टी शर्ट मी त्रिशाला घेतलेले आहेत. आणि हे जॅकेट वगैरे घेतलेलं आहे. तुम्ही कशावर पण घालू शकता. आणि काही शॉर्ट घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही. शॉर्टनी कसं लहान मुलांना कम्फर्टेबल बीचवर वगैरे खेळायला कम्फर्टेबल वाटतं. हे सुद्धा बघू शकता तुम्ही. आणि हे नाईट तुम्ही नाईटला तुम्ही घालू शकता मुलांना झोपताना वगैरे. आणि हे सुद्धा बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचे मी त्रिशाला कपडे घेतलेले आहेत. तर तुम्ही जर तुम्ही लहान मुलांना कपडे तुम्ही घेत असाल तर तुम्ही अशा प्रकारचे कपडे घेऊ शकता. खूप छान आहेत. आणि काही शॉर्ट्स वगैरे घेतलेले आहेत. 1-2 टी शर्ट एक्स्ट्रा पण घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता. लहान मुलांसाठी लहान मुलं खूप मस्ती करतात आणि त्यांना खूप फिरायला आवडतं. त्यामुळे त्यांना जास्त कपडे लागतात. मग तुम्हाला तर माहिती आहे लहान मुलं सोबत म्हटल्यावर कपडे एक्स्ट्रा घ्यावेच लागतात. तर हा शॉर्ट मी एक घेतलेला आहे त्रिशाला. हा एक आहे. हे ब्लॅकमध्ये हा कलर आहे. मला हा कलर खूप आवडला होता. त्रिशाला खूप सूट करतो. आणि हा एक ब्लू कलरचा आहे. ह्याने गरम वगैरे काही त्रिशाला होणार नाही आणि भिजला तरी तो लगेच 5 मिनिटात 10 मिनिटात वाळून जाईल. तर त्रिशाचे तर सगळे कपडे दाखवलेले आहेत. आता मी काय काय घेतलं ते सांगते तुम्हाला. हा टॉप घेतलेला आहे मी आणि काही शॉर्ट घेतलेला आहे. शॉर्ट जीन्स आहे. बीचवर घालण्यासाठी घेतलेला आहे. आणि हा एक टॉप घेतलेला आहे व्हाईट कलरचा. हे सगळे मी कलरफुल घेतलेलं आहे. कलर आणि बीचवर ना ते उठून कलर घेतला पाहिजे. आणि हा एक शॉर्ट आहे. हा सेट आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्यावर हा व्हाईट टॉप आणि त्याच्यावर हे जॅकेट आणि शर्ट पण घेतलेला आहे. काही जीन्सवर ना शर्ट पण खूप भारी फोटो येतो. आणि शर्ट वगैरे घेतलेला आहे. आणि 2-3 टी शर्ट घेतलेले आहेत. आणि तिकडे खूप गरम पण होतं आणि त्यामुळं टी शर्ट खूप बेस्ट आहे. आणि काही शॉर्ट घेतलेले आहेत बीचवर वन पीस झालेला आणि ट्राउझर पॅन्ट आहे. हॉटेलमध्ये वगैरे जेवायला वगैरे चाललं तर तुम्ही त्याच्यावर वगैरे एखादा टॉप वरती असं घालून जाऊ शकता. आणि ते पण बीचवर फिरण्यासाठी मी घेतलेला आहे शॉर्ट शॉर्ट पॅन्ट आणि हा एक आहे ट्रॅक पॅन्ट. ते सुद्धा मी नाईटला घालणार आहे. आणि बीचवर फोटो वगैरे काढायला मी हा वन पीस घेतलेला आहे.
ऑनलाईन मागवलेला आहे. खूप छान आहे. मला खूप आवडलेला आहे. कलर पण खूप भारी आहे. व्हाईट आणि ब्लॅक हा एक वन पीस मी मागवलेला आहे ऑनलाईन. छान आहे. घातल्यावर मी म्हणजे घातल्यावर छान वाटत होता. आणि हे श्रग आहे. हे श्रग मी कुठल्या एका शॉपवरून यूज करू शकते. तर आता मी ते सगळे झालेलं आहे. आता तर ज्यांचं काही एवढं नसतं त्यांचं काही टी-शर्ट वगैरे थोडंफारच सामान असतं. जास्त काही त्यांचं नसतं. तर टी-शर्ट वगैरे बघू शकता तुम्ही. तर आणि सगळ्यांनी असं मॅचिंग ड्रेस घेतलेले आहेत. आणि मी शॉर्ट घेतलेला आहे जीन्सवर. 2 घेतलेले आहेत. आणि हे बघू शकता रेग्युलर ड्रेस फॉर्मल ड्रेस आहे. बघू शकता तुम्ही. कलरफुल आहे. सगळे कलर आहेत. सगळे कलर आहेत त्याच्यामध्ये. खूप छान वाटणार आहे. आणि जर्किन सुद्धा घेतलेला आहे ना. जर्किन पण घेतलेलं आहे किंवा त्यामध्ये आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा थंडी वगैरे वाजते त्यामुळे जर्किन सुद्धा आम्ही सोबत घेतलेलं आहे. तर फ्रेंड्सकडे एवढं नाही आहे. त्यांचे कसं जास्त कपडे वगैरे असे नसतात त्यांचे सामान वगैरे असं काही नसतं. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे सगळं पॅकिंग आम्ही चाललेलो आहे अंदमान निकोबारला. त्याच्यासाठी आम्ही हे सगळं थोडी शॉपिंग केलेली आहे. हे तुम्ही असं नाही की तुम्ही अंदमान निकोबारलाच जाणार आहे त्यासाठी तुम्ही हे सगळे शॉपिंग करता. तुम्ही अनेक बीचवर जावा किंवा अजून कुठेही जाऊ शकता. तेव्हा तुम्ही सगळं हे सगळं यूज करू शकता तिथं प्रोडक्ट आणि वन पीस वगैरे टी-शर्ट वगैरे. म्हणजे मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवले ते सुद्धा तुम्ही तिथं यूज करू शकता. कुठेही जावा. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.